तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपला पहिला दिवस आहे आणि मी हा व्लॉग शूट करणार होतो, सकाळी करणार होतो पण राहून गेला कारण काही कामं वगैरे होते तर राहून गेला। आणि आता झाली आहे रात्र, आरती वगैरे झाली सगळी। तर आपल्या इथे भाई बघा चिल्ली पिल्ले आले सगळे आणि आपला बाप्पा। तर आता एक एरियातले आहेत ना आपले जेवढे एरियातले थोडेफार ते आपण बाप्पा सगळे फिरूया। आज पहिला दिवस आहे तर आपण जरा एक राऊंड मारून येऊ। तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ ते नंतर देतो पण हा एक छोटा एक सर्वे करून येऊ आपण, काय कसं काय डेकोरेशन कसं आणि ते सगळं। आणि आपला बाप्पा बघा तोपर्यंत ही आपली टिटवा टाईप मूर्ती आहे, आपली टिटवा मूर्ती आहे, छोटी पूजेची मूर्ती। आणि ही आपली ही मोठी मूर्ती आहे ही। आणि आजचा पहिला दिवस होता। कसं वाटतं तुला गणेश चतुर्थी? पण काय गणपती आले गावाला आणि यांच्या इथे काय ते वेगळंच चालू आहे काय ते। पण आम्ही आता जाऊ एक राऊंड मारून येऊ आणि खूप भारी वाटतंय गणपती आले तर। आणि ह्याच आपल्याला हा क्षण खूप म्हणजे एकदम बोलतो ना एक्साइटमेंट असते ना फुल, एकदम फुल धमाल। आणि सगळे असे बघतात ना काय करतोय रे काय करतोय। तर चला जाऊया आपण, तुम्ही पण घ्या बाप्पांचे दर्शन। एरियामध्ये एवढे बाप्पा आहेत ना, एवढे बाप्पा ते आज फिरणार नाही आपण एवढे सगळे, पण एकदम शॉर्टमध्ये एकदम फटफटमध्ये ना आपण घेऊया कारण का जे जवळ आहेत ना एकदम बाजूच्याच गल्लीमध्ये 2-3 असे खूप आहेत जवळ। आणि सिद्धेश दिगोळीची मूर्ती आणि निखिल खातेची मूर्ती आहे आणि अजून असे खूप आहेत, खूप अशा मूर्तिकार आहेत, तुम्हाला दाखवतो बघा। छोटी मूर्ती पण म्हणजे किती सुंदर आहे आणि मोठी मूर्ती तर खूपच सुंदर आहे, मस्तच आहे। म्हणजे ही मूर्ती आपल्या वाघे इस्टेटमध्ये आपलं किसन नगरमध्ये वाघेचा राजा आहे, वाघेचा राजा। ए तुला कशी वाटली रे मूर्ती? भारी एकदम झकास। ए सिद्धू तुला कशी वाटली मूर्ती? एक नंबर। ए तुला मयंक? एक नंबर, खूप सुंदर आहे मूर्ती। तर आपण याची व्हिडिओ इन डिटेल फुल नंतर आणूया आणि आपण आता जे होईल फटफट ते दाखवतो तुम्हाला। एवढी सुंदर मूर्ती आहे ना आणि अशी क्यूट मूर्ती आहे ना, क्यूट मूर्ती। आणि हा ठाण्याचा महागणपती आहे, तो तुम्हाला दाखवतो, या लवकर बघा काय क्यूट वाटते। आता आपल्या समोर जे मंडप आहे ना इथे निखिल खातू सरांची मूर्ती आहे, तर तुम्हाला ती दाखवतो आणि मस्त सुंदर मूर्ती आहे, तर तुम्ही पण बघा। चला चला आतमध्ये चला। कशी सुंदर मूर्ती आहे, त्याचा जो शेप आहे ना बाप्पाचा एवढा भारी दिला आहे ना। आणि हा फेस एक नंबर आहे, हा फेस बघा। आता आपण जेवढे गणपती बघितले ना आय थिंक 3 ते 4च गणपती बघितले आणि आपलं पकडून वाटतं 5 होते। आणि हे सगळे गणपती आपले 100 ते 200 मीटरच्या अंतरावरचे सगळे आणि अजून 2 बाकी आहेत, तर आपण ते 2 पण तुम्हाला दाखवतो आणि बाकीचे तर नंतर भेटेलच। आणि सगळे असे बघतात ना हे लोक, हे बघा हे बघा हे बघा मस्त मूर्ती आहे, एकदम छोटी मूर्ती आहे पण एक मस्त आहे। खूप गणपती आहेत आपल्या एरियात, खूप म्हणजे खूप आहे। ठाण्याचा महाराजा आहे, ठाण्याच्या इच्छापूर्ती आहे आणि श्रीनगरचे पण आहेत, वाघेचा विघ्नार्थ आहे, म्हणजे खूप नावं घेण्यापेक्षा कमी आहेत। आता फक्त मी 5 ते 6 मूर्ती दाखवले। सुंदर सारखी मूर्ती आहे, सुंदर भटवाडीचा राजा हा, तर बघू शकतात। आणि ह्याची मस्ती चालू आहे, तो आतमध्ये जातोय पाया पडत जाते, ह्याची मस्ती चालू आहे। तुम्ही मूर्ती बघा, जाऊ द्या, पण मूर्ती मस्त आहे, भारी मूर्ती।
हा एक बॅनर शिकवायला 255ला चालू केला, आता 131 झाले. हा एक बॅनर, हा एक बॅनर. आणि किती 1 2 3 4 किती वेळ लागले रे? किती 1 तास 1.5 तास. 1.5 तास पकडा माहिती. लई घाम निघाला. गलती को सुधारा गया है, उससे नई सीख मिली है और अगले साल इसको सुधारेंगे. अजून हे लावणं बाकी आहे, चालूच आहे अजून तरी. झाला 1 तास झालाच आहे आता. अजून लावतोय बाई. पकडून ठेव. पुढे पण तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. हा शॉर्ट व्हिडिओ होता, तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.